महाबळेश्वरमध्ये 100 वर्षातील विक्रमी पाऊस 24 तासात 513 मिलीमीटरची नोंद. अतिट गावात ढगफुटी. राज्यात मराठवाडा वगळता विविध विभागात जोरदार पाऊस सुरू असून मुंबई उपनगरात पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 513 मिलीमीटर म्हणजे 20 इंच एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक मानला जातो आहे. यंदाच्या गेल्या 24 तासातील पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलेलं आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक रस्ते खचलेले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील घाट रस्त्यांवर मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड आल्यामुळे काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरमध्ये झालेली 513 मिलीमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाच्या नोंदीपैकी एक ठरलेली आहे. निसर्गाने आपल्या रौद्र रूपाचे दर्शन घडवलेलं आहे. दरम्यान या विक्रमी पावसामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे महाबळेश्वरमधील धबधबे, वेण्णा लेक, तलाव दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे हा मुसळधार पाऊस नागरिकांसाठी मोठं संकट ठरत आहे. महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला या पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.